घेतले एवढा नाही झाला त्या पहिल्या पोटात, यावर्षी लय झालं. आता हे सगळं नीट करायचं गेलं तर कमी खर्च आहे. होतच नाही. हे विकणं लागलं तर हे नीट होईल. खरी गोष्ट हो. लोणार बेगर आणि सिंदखेड राजाच्या काही पट्ट्यामध्ये झाला, त्यामुळं शेतकऱ्यांचं पीक संपूर्णपणे वाहून गेलं. 2-2, 3-3 फुटाचा थर जमिनीचा वाहून गेला. लोकांच्या विहिरी वाहून गेल्या, विहिरी दिसेनाशा झाल्या अशी परिस्थिती. स्प्रिंकलर वाहून गेले, पाईपलाईन वाहून गेल्या. त्याच्यानंतर जे काही सोलारचे युनिट लावलेले होते ते सुद्धा वाहून गेले आणि अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालं. काल मी मेहकर भागाचा दौरा केला. आज मी सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्याचा दौरा करतो आहे. मी अनेक गावांमध्ये गेलो. परिस्थिती भयावह आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पहिले शेतकरी अडचणीत आहे आणि असं असताना एक तर सरकार आम्हाला मारते, दुसऱ्या बाजूला निसर्गही आम्हाला मारतो आहे. सरकारला माझी विनंती आहे की आता आमचा संयम तुटायची वाट सरकारनं पाहू नये, तातडीनं पंचनामे करावेत आणि 100% नुकसान भरपाई आम्हा शेतकऱ्यांना द्यावी अशी सरकारकडे आमची विनंती आहे. निव्वळ यांनी पंचनाम्याचे कागद अहवाल पाठवायचे आणि त्यांनी 1.5 वर्ष ते धुळकात पडू द्यायचे असं चालणार नाही. तातडीनं शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करा आणि नुकसान भरपाईची पण मदत करा अशी सरकारकडे आमची विनंती आहे. अन्यथा या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला जाऊन धडक दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सरकारनं लक्षात ठेवावं. आता आमचे पेशन्स संपलेले आहेत.